कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे देवा माझ्या, हे काय? तनया तनया कुठे? तनया अरे उठव ना तिला। अय ग, अरे ओके, तुला काय झालंय का? लागलं नाही ना कुठे? ओकेच ना? अगं कसा काय कुकर फुटला? तू स्टोव बंद केला नाही? स्टोव बंद करते। कर कर, हळू हळू हळू। सॉरी, खरंच सॉरी, मला कळलंच नाही। अगं तनया, असं कसं नाही कळलं? मी सांगून गेले होते की नाही की 3 शिट्ट्या झाल्यावर बंद करायचा। शिट्टी अडकते हेही म्हटलं होतं मी तुला, का नाही केलं बंद? वाईट ते कशी, मला झोप लागली। झोप लागली? अगं स्टोव चालू असताना तुला झोप कशी लागू शकते ग? काय ग तनया, बरं तर बरं जवळ उभी नव्हतीस, नाहीतर भाजून निघाली असती डोक्यापासून पायापर्यंत। मग काय तर, नशीब आणि मुलं नव्हते जवळपास। ती मोठा ऍक्सिडेंट झाला असता काय माहित। अरे किचन काय झोपायची जागा आहे का? सांगायचं होतं ना कुणाला तरी। नाही तर काय, मी नाही तर निदान वसुंधराला तरी सांगायचं ना। याला काय अर्थ आहे? वहिनी मी काय म्हणते, राहू दे। तसंही तिने हे काही मुद्दाम केलं नसणार। मुळात तिला काही नाही झालं ना, हे जास्त महत्वाचं। हा बेबी, शांत हो, शांत हो। सॉरी खरंच मी सांगते, मी हे सगळं मुद्दाम। हो कळतलं, माहिती आहे। शांत हो, तुला काही झालेलं नाही। शांत हो। बस चल, आपण रूम मध्ये चालूया। चल खरंच सॉरी, मी बदलून घे जा। देवा, काय रे देवा कर्म। अरे ही कशाला नसते प्रयोग करते? काय गरज आहे? ते पण असे स्टोवर। बाबा, अहो आपला गॅस संपला ना, म्हणून मीच तिला हा स्टोव काढून दिला होता। आणि ती प्रयोग नव्हती करत, स्वयंपाक करत होती आपल्यासाठी। येतो का तिला करता? नाही ना, मग काय गरज होती? तुमचं म्हणजे ना, केलं तरी बोलणार, नाही केलं तरी बोलणार। प्रयत्न केल्याशिवाय शिकणार कशी ती? अगं तिच्या शिकायच्या नादात एक दिवस घर उडवेल ती। बाबा, अहो जाऊ द्या ना आता। आणि जरा बघा तिच्याकडे, केवढी घाबरली आहे ती। मुळात ना, मी सांगते तुम्हाला, हा असा कुकर घरामध्ये ठेवायलाच नको होता। अगं पण तिला कळायला नको का? बाबा, मी काय म्हणते, खरंच जाऊ दे आता। आणि आई बरोबरच म्हणतात, तिची काय चूक आहे या सगळ्यात? ती शिकतीये बिचारी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।